मित्रांनो, आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. आम्ही आलो आहे मुरबाडला. पाम विलेज म्हणून आहे एक मुरबाड स्टेशनपासून 4.5 किलोमीटरच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे पाम विलेज असं आहे. तुम्ही बघू शकता, सुंदर सुंदर बंगलो या ठिकाणी आहेत. प्रायव्हेट बंगलो आहेत. ते पिकनिकसाठी येतात. आम्ही पण आलो आहे आणि आता मी चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. खूपच सुंदर सकाळचं वातावरण, एकदम पाऊस आताच येऊन गेला आहे. हा इकडे बघू शकता बंगलो जांभ्या दगडाचा, ज्याला आम्ही कोकणात चिरे म्हणतो, तो आहे या ठिकाणी. खूपच सुरेख असा नक्षीदार काम केलेला बंगला आहे. वातावरण पण खूप थंड झालं आहे आणि आम्ही आता चाललो तिकडे स्विमिंग पूल. हा बघू शकतो मधुबन बंगला. अजून एक बंगला आहे, अजून एक वरती पण दिसतो आपल्याला. तिकडे बाजूला एक काम चालू आहे बंगल्याचं. तो आता थोड्या दिवसात तो पण तयार होईल. आमचे मित्र आहेत सगळे चाललेत. अंकुश गायकर आहेत, कृष्णा कांबळे आहेत. माझ्या पुढे सवंगडी साथी चाललेत पुढे, दिसत आहेत तुम्हाला. बाजूला हा एक बंगला, अजून एक चिऱ्याचा खूपच नक्षीदार असा बंगला बांधला या ठिकाणी. आता मी चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये. चला. तुम्ही ते बघू शकता, खूपच हिरवंगार असं निसर्गाचं वातावरण, हिरवंगार पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. खूपच मनमोहक असं दृश्य या ठिकाणी आपण बघतो आहे. चाललो आहे आता. हे तुमचे मित्र तिकडे शूटिंग पण करत आहेत, कॅमेऱ्यात कैद करतायत निसर्गाचे छायाचित्र. मजा आली, जबरदस्त. ठिकाणी शेती पण केली आहे, फळभाज्या लागवड केली आहे, बघू शकता. आणि आता स्विमिंग पूल थोड्या वेळात येईलच. थोड्याशा काही पावलाच्या अंतरावर आहे. मी आता पोचू तिथेच. खूपच सुरेख हा एक बंगला इकडे दिसतोय आपल्याला. अप्रतिम असा वातावरण पण मस्त झालं आहे. हिरवे हिरवे गालचे हरित तृणाचे मखमालीचे. मला कविता आठवली, खूपच सुंदर अशी. आणि आम्ही पोचलो तर स्विमिंग पूलमध्ये. वा वा वा, अप्रतिम. या ठिकाणी स्विमिंग पूल आलेला आहे. वा 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 वा, खूपच सुरेख. आणि आमच्या अजय सर इकडे काहीतरी करतायत. हो, अजय सरने तर धबधबाच चालू केला. ओ माय गॉड, अप्रतिम. या ठिकाणी आलो आहे आता. मस्त तुम्ही बघू शकता, मोठं स्विमिंग पूल आहे, स्वच्छ आणि सुंदर. बघू शकता इथे अजून एक बंगला आहे, प्रायव्हेट बंगला. स्विमिंग पूलच्या अगदी समोरच आहे. व्हाईट ते हा बंगला दिसतो आपल्याला. खूपच सुंदर असा बंगला आहे. अजय सर
आमचे बाबूभाई चंद्रशेखर कदम आणि हे आमचे इकडे मित्र काहीतरी करतायत.